पण हे सगळं करत असताना जसं तुम्ही म्हणालात की शेवटी हातात मिळालं काय, निष्पन्न काय होतं, नाही ना मिळत. मग हा बदल घडला पाहिजे असं नाही वाटत का? आणि त्यासाठी म्हणून आपण सक्रिय राजकारणात उतरलं पाहिजे असं नाही वाटत का मनात? नाही, मला आता किंवा इंडिपेंडंट म्हणून तरी पक्ष हा वेगळा भाग झाला. आता त्याच्यावर नाही कधी मी विचार केला. मला जेव्हा मी आम आदमी पक्ष सोडला तेव्हा हे सगळ्या प्रस्थापित पक्षाच्या सगळ्यांनी विचारून झालं. पण अगदी सगळ्याच पक्षांनी, मला नावं नाही घ्यायची आहेत कोणाचीच, पण मला असं वाटतं की आय डोंट थिंक आय एम कट आउट फॉर दॅट. कारण इंडिपेंडंट म्हणून मी काही साध्य करू शकणार नाही. आता मी कुठल्या पक्षात जायचं म्हटलं तर आजूबाजूला जे चाललेलं असेल ते बघवणार नाही. मग पुन्हा जर मी आम आदमी पक्षात टिकू शकत नसेल तर ह्या इतर पक्षात तर शक्यच नाही असं स्ट्रॉंगली वाटतं. म्हणून मी तो प्रयत्नही केला नाही. त्यामुळे अखेरकार अंजली दमानिया, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आज का अण्णा असं दिसतं आम्हाला त्याच्यामध्ये, की अण्णा जर म्हणजे त्या काळात आम्ही अण्णांची आंदोलनं पाहिलेली होती, ह्या काळात जर तसं आंदोलन किंवा तसे मुद्दे घेऊन किंवा सत्याची कास पकडून जर पुढे जायचं असेल तर थेट जाऊन भिडावं लागतं, थेट जाऊन अजित पवारांना भेटावं लागतं आणि फाईल द्यावी लागते. हो हो, अगदी भेटावं लागतं, भिडावं लागतं, सगळं ठीक आहे. आणि पण सगळ्या 4 FIR, 39 डिफेमेशन केसेस 6 जिल्ह्यांमधल्या ते झेलावंही लागतं. आणि नशिबाने तेवढा पैसा तरी आहे आज आमचा, म्हणून मी लढू तरी शकते. माझ्या जागी जर कोणी सामान्य एखादी स्त्री असती, एक सामाजिक कार्यकर्ता, तर तिला लढणं पण शक्य नव्हतं. इतके हे जेरीला आणतात. पण यावेळेस त्यांना एक वेगळी व्यक्ती मिळाली आहे की जी त्यांना पुरून उरेल अशी आहे. तर लढूया, बघूया. मला जेवढं झेपेल तेवढं मी नक्कीच लढेन. जसं मी सुरुवातीला म्हटलं की ही जी फायर असते की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला काहीतरी लढायचं आहे, सत्य समोर आणायचं आहे, हे तुम्हाला वडिलांपासून मिळालं. घरातली जसं तुम्ही म्हटलात की भावंड देखील ह्याच विचारधारेचे आहेत, सासरचे देखील आहेत. पण हे सगळं करत असताना कधी मुलं असं म्हणत नाहीत का की आई आता बस झालं ग? ॲक्च्युली ते जेव्हा खडसेंचं मी लढत होते ना, तेव्हा मला एकदा अचानकपणे असं एक फोन आला होता आणि तू अंजली बोल रही है ना, तू खडसे के खिलाफ लढना छोड़ दे नहीं तो तेरा जीना हराम करेंगे. आणि तो जेव्हा पूर्ण ते कॉन्व्हर्सेशन झालं, मी कट केला, तेव्हा दाऊद 2 दिसलं होतं त्याच्यावर. मी तो नंबर लगेच ते जॉईंट CP क्राईम होते त्यांना, संजय सक्सेना म्हणून, त्यांना तो नंबर पाठवला. आणि पुढे त्याचं काय झालं मला अजूनपर्यंतही त्यांनी सांगितलं नाही आहे. पण त्या दिवशी मात्र माझ्या घरच्या सगळ्यांनी मला सांगितलं होतं की मुलांनी, स्पेशली दोन्ही मुलांनी मला तेच सांगितलं होतं की मम्मा प्लीज, लाईक दिस इज टू मच, लाईक बाकी तू करते आम्ही काही म्हणत नाही, पण हे तर फार होतं आहे. पण मी ठरवलं की मला, आणि किती वेळा त्यांच्याकडनं सिक्युरिटी दिली गेली. सिंचन घोटाळ्यापासनं भुजबळांविरुद्ध लढले तेव्हा, आणि मी लिहून दिलं आहे की मला सिक्युरिटी नको. इनफॅक्ट एक गंमत म्हणून सांगते, मी आत्ता परवा नालासोपाऱ्याला गेले होते एका कामासाठी. तिथे एका ऑफिसमध्ये जात होते, ते एक माणूस स्कूटरवर चाललेला, त्यांनी स्कूटर यू टर्न मारून आणली. मला म्हणे तुम्ही त्याच का? मी म्हटलं हो मी तीच आहे. तर म्हणे मग तुम्ही अशाच, असा हात करत म्हणतो तुम्ही अशाच आहात? मी म्हटलं म्हणजे काय? म्हणजे नाही, म्हणजे सिक्युरिटी नाही आहे तुम्हाला? म्हटलं नाही नाही, मला गरज नाही त्याची. आणि मी हसले. तर तो पण असा, त्याच्या चेहऱ्यावरचं ते प्रश्नचिन्ह होतं, ते इतकं क्यूट होतं की असं गंमत वाटते बघून की लोकांना पटतच नाही की विदाऊट सिक्युरिटी कोणी जाऊ शकेल. पण मला असं वाटतं की इंदिरा गांधीला मारायचं तेव्हा मारलं, राजीव गांधीला मारलं, बेनझीर भुट्टोला मारलं. इथे लिहिलं आहे जे व्हायचं ते. आपण आपलं काम करायचं आणि बाकी सगळं परमेश्वरावर सोडायचं.